तर मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी याच्या नोट्स काढायचे आहेत आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बघा पूर्णपणे व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे बघा. या ठिकाणामधून 100% आपले मार्क कव्हर होणार आहेत. पहिला प्रश्न मित्रांनो, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेलं जोरवे हे जे काही ठिकाण आहे, हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कोणतं? जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे बघा संगमनेर तालुक्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे संगमनेर. मित्रांनो, या ठिकाणी जे काही अवशेष सापडले आहेत, हे इसवी सन पूर्व 150 चे आहेत बघा. किती? 150 चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सुरुवातीपासून वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर काय होता बघा, सुरुवातीपासून काय होता? निसर्गाची पूजा आणि यज्ञ. हे काय बघायचं? करेक्ट आन्सर आहे. निसर्गाची पूजा आणि यज्ञ. प्रारंभिक वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने काय होता? निसर्गाची उपासना करणे होता आणि यज्ञ करणे होता मित्रांनो. वैदिक आर्याचा साधे धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते बघा. त्यांनी काय केलं होतं? सूर्य, अग्नी, वारा, त्याच्यानंतर पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तीची त्यांनी उपासना केली. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, 1761ला पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. नेक्स्ट पहा, सुरुवातीच्या वैदिक काय प्रश्न आहे बघा, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? तर सुरुवातीचा वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने बघितला आपण तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ होता आपण बघितलं. पुढचा प्रश्न आहे बघा, जैनांच्या पवित्र धर्मग्रंथाला काय म्हणतात? तर जैनांच्या पवित्र धर्मग्रंथांना म्हणतात बघा अगमसूत्र. ऑप्शन क्रमांक 1 अगमसूत्र. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, अगमसूत्र असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, श्वेतांबर हे जैनांचे 45वे आगमग्रंथ म्हणजे अर्धमधी भाषेमध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे, श्वेतांबर जैनांचे 45 आगमग्रंथ हे अर्धमागधी भाषेमध्ये आहेत. आलं लक्षात? आणि महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेमध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि या व्हिडिओला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याच्या PDF साठी बघा टेलिग्राम लिंक दिलेली बघा, त्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF मी फ्रीमध्ये टाकणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, गुप्त युगामध्ये वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध धर्मग्रंथ लिहिला, तर तो कोणत्या विषयावर होता? काय विचारलंय? कोणत्या विषयावर हा ग्रंथ होता? तर खगोलशास्त्र. लक्षात ठेवायचं आहे बघा, खगोलशास्त्रावर हा ग्रंथ होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, अजिंठ्याचं जे काही चित्र आहे ते काय दर्शवतं? काय प्रश्न आहे बघा, अजिंठ्याचं चित्र काय दर्शवतं? तर मित्रांनो, हे जातक दर्शवतं. लक्षात ठेवा मित्रांनो, जातक. बघा, अजिंठा हे चित्र जातक दर्शवतं. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा या ठिकाणी जगप्रसिद्ध लेणी पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलं? काय प्रश्न आहे बघा, अदैवत तत्वज्ञान हे कोणी लिहिलेलं आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक शंकराचार्याने मित्रांनो हे लिहिलेलं बघा. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? कोणता वेद आहे त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? तर अर्थवेद. लक्षात ठेवा मित्रांनो, अर्थवेद. अर्थवेदामध्ये आयुर्वेदिक शास्त्राचं आर्थिक वर्णन आहे म्हणून बघा याला अर्थवेदाचा उपवेद मानला जातो. म्हणून आयुर्वेद हा अर्थवेदाचा एक घटक समजला जातो मित्रांनो. सगळ्यात प्राचीन वेद विचारला, भरपूर वेळेस पेपरला विचारलेला आहे. तर ऋग्वेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे. आणि संगीताचा वेद बघा, संगीताचा वेद म्हणून कशाला ओळखले जातं? तर सामवेदाला संगीताचा वेद म्हणून ओळखलं जातं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले? हडप्पामध्ये तो मोहनजोदडो. ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो. बघा, मोहनजोदडो म्हणजे काय? मृतांचा डोंगर. हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतामधील गाव आहे बघा. मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहेत बघा. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर बघा, 12 मीटर लांबी आहे, रुंदी 7 मीटर आहे आणि खोली 2.5 मीटर आहे बघा. किती? 2.5 मीटर. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारा देवगिरी किल्ला हा कोणत्या राजघराण्याने स्थापन केला होता? हा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसास विचारला होता. तर कुणी केला होता बघा, यादव घराण्याने हा स्थापन केला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीमध्ये झाली? तर राष्ट्रकूट. ऑप्शन क्रमांक 4 कैलास मंदिराची जी काही निर्मिती मित्रांनो ही राष्ट्रकूट यांच्या राजवटीमध्ये झाली. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रनाथ ही पदवी घेतली? त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो कुमारगुप्त पहिला. लक्षात ठेवा, कोणत्या गुप्त राजाने महेंद्रनाथ ही पहिली पदवी घेतली? तर कुमारगुप्त पहिला हे आपलं बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर लुंबिनी. लक्षात ठेवा मित्रांनो, लुंबिनी. गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ कपिलवस्तू जवळ लुंबिनी या ठिकाणी बघा. आणि भगवान महावीर यांचं जन्मस्थळ जर विचारलं तर कुंडग्राम. लक्षात ठेवा, कुंडग्राम. बरोबर. गौतम बुद्ध यांचं नाव बघा सिद्धार्थ होतं. प्रसिद्ध नाव त्यांचं गौतम बुद्ध. त्यांची जी काही गौतमी होती मित्रांनो, त्या गौतमी मावशीवरून बघा हे नाव पडलं होतं. जन्मस्थळ त्यांचं लुंबिनी. जन्मवर्ष जर पाहिलं तर इसवी सन पूर्व 563. लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 563. त्यांनी पहिलं प्रवचन बघा सारनाथ या ठिकाणी दिलं होतं. कुठं? सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं होतं, हे पण लक्षात ठेवा. यांचा मृत्यू कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला, हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लवांनी बघा महाबलीपुरमची स्थापना केलेली बघा. आलं लक्षात. महाबलीपुरम हे सध्या तमिळनाडू राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी रथ मंदिर हे प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय. तर बुद्ध यांची शिकवण आहे मित्रांनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, दक्षिणेमधील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर हम्पी. ऑप्शन क्रमांक 3 हम्पी होती. दक्षिणमधील विजयनगर राज्याची राजधानी होती हम्पी. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? हम्पी होती बघा. आणि स्थापना कोणी केली होती बघा हम्पीची? हरिहर आणि बुक्क यांनी केली होती बघा. मित्रांनो, हम्पी हे तुंगभद्रा नदीकाठी आहे आणि कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा सुद्धा होता. म्हैसूर बघा टिपू सुलतानची राजधानी होती आणि विजापूर मित्रांनो ही चालुक्यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर मित्रांनो त्रिपिटक. ऑप्शन क्रमांक 3 हा बघा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे. कोणता? त्रिपिटक. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली? तर सिंधू. ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती बघा या ठिकाणी विकसित झालेली बघा, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न बघा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 2 कचनेर या ठिकाणी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला, कचनेर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर मी तुम्हाला सांगितलं सामवेदामध्ये मित्रांनो संगीताचा उल्लेख झालेला आहे. कोणत्या? सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख झालेला आहे, लक्षात ठेवायचा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गौतम बुद्ध यांनी आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर केलेला आहे? तर पाली भाषा होती, लक्षात ठेवायचं मित्रांनो, पाली भाषा. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर तुलसीदास. ऑप्शन क्रमांक 2 तुलसीदास यांनी बघा याची निर्मिती केलेली बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाभारतामधील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचं नाव काय होतं? तर काय होतं मित्रांनो, गांधारी हे याचं करेक्ट आन्सर येईल बघा. महाभारतामधील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव होतं गांधारी. आलं लक्षात. आणि मित्रांनो धृतराष्ट्र हा 100 कौरवांचा पिता होता, म्हणजे पांडवाचा चुलता किंवा पांडूचा भाव होता. नेक्स्ट पहा, बहमनी राज्याची स्थापना कुणी केली होती? तर बहमनी राज्याची स्थापना केली होती हसन गंगू यांनी. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न मित्रांनो, पानिपतचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं? तर पानिपतचं पहिलं युद्ध मित्रांनो बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालं होतं, लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि हे पानिपत शहराजवळ झालं होतं. बरोबर. उत्तर भारतामधील पानिपत शहरावर हे युद्ध झालं होतं मित्रांनो 1526 मध्ये, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा या लढाईमध्ये भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला आणि या ठिकाणी इब्राहिम लोदी काय झाला? मारला गेला. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीवरून आग्रा या ठिकाणी कुणी हलवली? तर कुणी हलवली मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 सिकंदर लोदीने या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, सिकंदर लोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर कुतुब मिनारची उंची मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 73 मीटर आहे बघा. किती? 73 मीटर इतकी, लक्षात ठेवायचं आहे. बांधणीची जी काही सुरुवात आहे बघा 1193 मध्ये झालेली आहे. बांधणारा राजा होता बघा कुतुबुद्दीन ऐबक. कोणत्या ठिकाणी? तर दिल्लीमध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, दुसरं इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झालं?
तर दुसरं इंग्रज मराठा युद्ध मित्रांनो आसई, ऑप्शन क्रमांक 4 आसई या ठिकाणी झालेलं आहे बघा. मित्रांनो इंग्रज मराठा युद्ध बघा ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1803 ते 5 दरम्यान झालेले बघा. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यामध्ये आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळ गाविलगड या ठिकाणी वेलेस्लेंनी मराठ्यांचा निर्णयात्मक पराभव केला होता. पुढचा प्रश्न आहे पानिपतचं तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं? तर 1761 ला मित्रांनो पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 ला मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचे दुराणी साम्राज्य यांच्यामध्ये झालेलं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध बघा 1526 बरोबर. पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं 1526 ला, हे झालं पहिलं युद्ध. त्याच्यानंतर दुसरं युद्ध झालं होतं 1556 ला, हे दुसरं युद्ध आहे बघा 1556 ला. आणि मित्रांनो पानिपत हे कुठं आहे बघा तर हरियाणा राज्यामध्ये, हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर बघा नायिका भेद, त्याच्यानंतर 7 शतक आणि बुद्धभूषक म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे सर्व ग्रंथ बघा छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 6 जून 1674 ला कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर रायगड, ऑप्शन क्रमांक 4 रायगडावरती मित्रांनो या ठिकाणी बघा शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. लक्षात ठेवायचा रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघा 6 जून 1674. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो आणि 6 जूनला शिवसाम्राज्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, शिवसाम्राज्य दिन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 6 जून 1674. ऑप्शन क्रमांक 2 6 जून 1674. नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेमध्ये अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? तर लक्षात ठेवायचंय बघा अमात्य आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचंय अमात्य यांचं काम काय होतं बघा साम्राज्याचा हिशोब तपासणे होतं. पहिले अमात्य कोण होते बघा रामचंद्र निळकंठ मुजुमदार. समजलं? पुढचा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना काय म्हणतात? तर पंतप्रधानांना काय म्हणत होते? पेशवा असं म्हणत होते. लक्षात ठेवायचं पेशवा बरोबर. मोरपंत त्रिंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळामधील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता विचारला? तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर. लक्षात ठेवायचं आहे पंढरपूरचा या ठिकाणी समावेश नव्हता. पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर कोणत्या साली स्वारी केली होती? बघा सुरतेवर. तर लक्षात ठेवा मित्रांनो 1664. लक्षात ठेवायचं आहे शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 मध्ये मुघल साम्राज्यामधील अतिश्रीमंत शहर सुरतेवर हल्ला करून बघा शहर लुटून नेलं आणि 1670 ला सुरतची दुसरी बरखास्ती झाली होती, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणते वकील उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हेनरी ऑक्सडेन हे होते बघा उपस्थित. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? खालीलपैकी कोणता किल्ला आहे तो सर्वात आधी जिंकलेला आहे? तर मित्रांनो तोरणा किल्ला. ऑप्शन क्रमांक 1 तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला आहे मित्रांनो. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यामधील अतिदुर्गम आणि अतिविशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्याचं ऐतिहासिक जे काय महत्त्व आहे बघा ते शिवाजी महाराजांची पहिला किल्ला जिंकून घेतला हे महत्त्व आहे बघायचं. लक्षात ठेवायचं आहे तोरणा किल्ल्याचं दुसरं नाव जर विचारलं तर प्रचंडगड हे नाव आहे बघा. लक्षात ठेवा प्रचंडगड हे दुसरं नाव आहे. पुण्यापासून बघा तोरणा किल्ल्याचं अंतर किती बघा 60 किलोमीटर आहे. पुण्यापासून किती बघा 60 किलोमीटर अंतरावरती तोरणा किल्ला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर छत्रपती संभाजी महाराज यांनी बघा बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला या अटकेचं नावाचं ठिकाण कोणतं आहे? तर पाकिस्तान आहे. लक्षात ठेवायचं बघा पाकिस्तान. 1757 किती 1757 साली पेशव्यांनी या ठिकाणी झेंडा फडकवला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिस नावाचा खंदक कोणत्या शहरामध्ये खोदला होता? कोणत्या शहरामध्ये खोदला होता? तर कोलकाता. ऑप्शन क्रमांक 3 कोलकातामध्ये या ठिकाणी खोदला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मगरीने पाय धरलेल्या राजेंद्र सारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस, असं पत्र लिहून कोणत्या राज्यकर्त्यांनी पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो छत्रसाल बुंदेला. कोणता राजा आहे तो? छत्रसाल बुंदेला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सदाशिवराव पेशवे ऑप्शन क्रमांक 1 यांनी काय केलं होतं बघा, तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं होतं. हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालकला विचारला होता 2023 मध्ये. पानिपतचं तिसरं युद्ध मित्रांनो मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं 14 जानेवारी. कधी? 14 जानेवारी 1761ला. 1761ला हे झालं होतं. नेक्स्ट पहा मित्रांनो, खालीलपैकी कोण पेशवा नव्हता? तर कोण पेशवा नव्हता मित्रांनो? सदाशिवराव भाऊ हा पेशवा नव्हता. लक्षात ठेवायचं आहे. सदाशिव चिमाजी आप्पा भट तथा सदाशिव भाऊ हे मराठा साम्राज्यामधील एक सेनापती आणि नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, मराठी आणि अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडे घाट या ठिकाणी झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले होते? तर बघा कोणी काढले होते मित्रांनो, दत्ताजी शिंदे. ऑप्शन क्रमांक 1 दत्ताजी शिंदे. बघा मित्रांनो, दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते आणि पानिपतच्या युद्धामध्ये नजीब खानने त्यांना ठार मारलं होतं. मारण्याच्या अगोदर नजीबने त्यांना विचारले होते क्यू मरहट्टे और लढेंगे, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले होतं क्यू नाही बचेंगे तो और भी लढेंगे. हे उत्तर बघा या ठिकाणी आता हे अजरामर झालेलं आहे. नेक्स्ट बघा 1802 मध्ये पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर लक्षात ठेवा मित्रांनो 1802 मध्ये कोणासोबत केला होता? तर दुसरा बाजीराव. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणी, काय प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्यांच्या पदावरून हटवलं आणि त्यांची प्रदेश ताब्यात घेतला आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवलं? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हेस्टिंग्स. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपलं हेस्टिंग. हेस्टिंगने काय केलं होतं? मराठा पेशव्याला त्यांच्या पदावर हटवलं आणि त्याच प्रदेशात ताब्यात घेतलं आणि दूरच्या ठिकाणी पाठवलं. पहा, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर वढू बुद्रुक. ऑप्शन क्रमांक 1 वढू बुद्रुक यांच्या ठिकाणी. मित्रांनो 50 प्रश्न झाले. व्हिडिओला नक्कीच एक लाईक झाली पाहिजे. मी तुमचं एक सुद्धा मिनिट व्हायला घातलेलं नाही, त्यामुळे लाईक नक्की करा. नेक्स्ट पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपाळ ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे जव्हार या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. शिरपामाळ हे भारतीय महाराष्ट्रामधील जव्हार शहराजवळील धरमपूर या ठिकाणामध्ये नाशिक रोडवरील एक पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, इतिहासामध्ये 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये? तर सगळ्याला माहिती आहे मित्रांनो पानिपत हे कोणत्या ठिकाणी? हरियाणा राज्यामध्ये मित्रांनो पानिपत हे ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे हरियाणा. या ठिकाणी बघा 3 लढाई झाल्या होत्या. पहिली लढाई झाली होती 1526ला. लक्षात ठेवा कोणामध्ये झाली होती? बाबर आणि इब्राहिम लोदी दरम्यान. दुसरी लढाई झाली होती मित्रांनो 1556ला. 1556ला झाली होती अकबर आणि हेमू. तिसरी झाली होती 1761ला मराठा विरुद्ध अहमद शाह अब्दाली. हे तिन्ही लढाई खूप महत्त्वाच्या आहेत, पेपरला वारंवार विचारलेल्या आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर मित्रांनो 1657 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता पुरंदर या ठिकाणी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव होतं बघा सईबाई. काय नाव होतं बघा? सईबाई हे नाव होतं. लक्षात ठेवा. वडिलांचं नाव होतं मित्रांनो शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर, हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ग्रंथ संपदा जर पाहिली तर बुधभूषण हा ग्रंथ आहे. राजधानी कोणती होती? रायगड होती. आणि यांचा मृत्यू तुळापूर या ठिकाणी 1689ला झाला होता. 1689ला तुळापूर या ठिकाणी झाला होता. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वधा कोणत्या ठिकाणी केला? तर लक्षात ठेवा मित्रांनो प्रतापगड. ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड या ठिकाणी सातारा या ठिकाणी केला. त्यांनी बघा अफजल खानाची कबर सुद्धा बांधली आणि सिंहगड या ठिकाणी बघा सिंहगड या ठिकाणी बघा
तानाजींनी गड जिंकताना देह ठेवला. बरोबर. पुरंदर या ठिकाणी मित्रांनो काय झालेलं आहे, पुरंदरचा तह झालेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या ठिकाणीच संभाजी महाराजांचा जन्मसुद्धा झालेला आहे पुरंदरमध्येच. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर राजगड ही मित्रांनो प्रथम राजधानी होती, लक्षात ठेवायचं आहे, राजगड. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी तोरणा आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले. राजगड जिंकला अवघड असल्याने त्या ठिकाणी राजधानी निवडली होती. रायगडाच्या बांधकामानंतर रायगड ही मराठ्यांची राजधानी झाली, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंत खालीलपैकी कोण होते? सुमंत. तर रामचंद्र त्रिंबक डबीर हे होते, पहा लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? तर कोणता किल्ला बांधलेला आहे? तर सिंधुदुर्ग हा किल्ला मित्रांनो बांधलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो आदिलशहाने बांधलेला आहे. कोणी? आदिलशहाने. विजयदुर्ग मित्रांनो हा जो काही किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शिलाहार घराण्यातील राजा भोजनी बांधलेला आहे. आणि जंजिरा किल्ला मित्रांनो मलिक अंबरने बांधलेला आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 किल्ले बांधले होते. किती? 111. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? खालीलपैकी कोणता किल्ला? तर सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. बघा, शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांचं आजळ कोणत्या ठिकाणी? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं आजळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बघा, आजळ म्हणजे काय? आईचं मूळ गाव. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं? जिजाऊ होतं. त्या मूळ सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणामधील होते. बघा, म्हणजेच शिवाजी महाराजांचं आजोळ सिंदखेड राजा बुलढाणा हे होतं. समजलं. नेक्स्ट बघा मित्रांनो, शनिवार वाडा. काय प्रश्न आहे बघा, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधलेला आहे? तर बाजीराव पेशवे. लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 बाजीराव पेशवे. शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा प्रथम यांच्या काळात बांधला गेला. ते पेशव्यांचे मुख्यालय होते आणि 13 मोठ्या खोल्यांचा हा वाडा आहे. 1736 साली बांधला. कधी? 1736 मध्ये. आग लागल्याने हा वाडा जळून खाक झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. लक्षात ठेवायचे बघा. राज्याभिषेक कधी झाला होता? 1674 मध्ये झाला होता रायगडावरती. मृत्यू झाला होता 1680 मध्ये. मृत्यू कधी झाला? 1680 मध्ये रायगडावरच झाला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा कोणत्या वर्षी राज्याभिषेक झाला होता? तर लक्षात ठेवा मित्रांनो 1674. लक्षात ठेवा 1674 मध्ये झाला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. 1630 बघा जन्म झाला होता, हे पण लक्षात ठेवा. 1640 विवाह झाला होता सईबाई सोबत आणि 1645 स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तारखा लक्षात ठेवा. 1659 अफजल खानाचा वध झाला होता. 1663 शाहिस्ते खानाची बोटे छाटली होती लाल महालामध्ये. 1665 बघा पुरंदरचा तह झाला होता. 1674 राज्याभिषेक झाला होता आणि 1680 इथं बघा 1680 निधन झालं होतं. लक्षात आलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या संस्कृत ग्रंथ लिहिला? तर बुद्धभूषण. लक्षात ठेवा हा प्रश्न 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यावेळेच्या राजकारणावरचा हा ग्रंथ होता. त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याविषयी, मुघलांच्या अन्यायाविषयी यामध्ये माहिती दिलेली. कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर कोणती लढाई होती मित्रांनो? ती प्लासीची लढाई होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, प्लासीची लढाई होती. मित्रांनो प्लासी या ठिकाणी सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली. यामध्ये बघा सिराजचा पराभव झाला होता. प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता, हे पण लक्षात ठेवायचं. तारीख लक्षात ठेवा 23 जून 1757. समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, इसवी सन 1757 प्लासीची लढाई, 1760 वांदिवानची लढाई आणि 1764 बक्सरची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता? हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो कोण होता मित्रांनो? रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर होता. लक्षात ठेवायचं आहे रॉबर्ट क्लाइव्ह. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती? तर प्लासीची लढाई सांगा पटकन. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाईप करा. तर सिराज उद्दौला आणि इंग्रज, बरोबर आहे.
यांच्यामध्ये झाली होती 23 जून 1757. पुढचा प्रश्न मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतामध्ये टिंबटिंब युद्धाने राजकीय सत्तेचा मुहूर्तमेढ रोवली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्रिटिशांनी प्लासीच्या युद्धामध्ये राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. लक्षात ठेवायचे बघा, राजकीय सत्तेची. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने काय प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या? तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1757 आणि 1764. बघा 23 जून 1757ला काय झाली होती, प्लासीची लढाई झाली होती आणि 22 ऑक्टोबर 1764ला बक्सरची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न बघा, मुंबई बेट हे इंग्रजांचा राजा दुसरा चार्ल्स याला काय झालं होतं बघा, विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी काय दिलं होतं, अनुदान दिलं होतं बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, बक्सरची लढाई कधी झाली? आत्ताच पाहिला आपण 22 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, हा प्रश्न 5 पेक्षा जास्त वेळा विचारलेला आहे. 22 ऑक्टोबर 1764ला झाली होती मित्रांनो. 22 ऑक्टोबर 1764ला या ठिकाणी ही लढाई झाली होती, बक्सरची लढाई. बिहार प्रांतामध्ये बघा बक्सर या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईमध्ये मेजर मन्नोच्या इंग्रज फौजेने मुघल बादशाह शाह आलम, मीर कासिम आणि अवधचा नवाब सिराजउद्दौला यांचा पराभव केला होता आणि या लढाईमध्ये इंग्रज सत्तेचा पाया भारतामध्ये या ठिकाणी मजबूत झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालं होतं? तर हे पोर्तुगीजांकडून हे आंदोलन मिळालं होतं. लक्षात ठेवायचं पोर्तुगीज. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झाली? तर सुरतमध्ये मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी झाली. लक्षात ठेवा, सुरत. बघा बादशाह जहांगीरने काय केलं होतं, 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापन केली होती. बघा वखार स्थापन करण्याची जी काही परवानगी आहे ही इंग्रजांना दिली होती. इंग्रजांनी काय केलं मग, मछलीपट्टणम, त्याच्यानंतर सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई या ठिकाणी बघा वखारी उघडल्या आणि बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सुरत या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी इंग्रजांना दिली होती. बरोबर. आणि या ठिकाणी त्यांनी वखारी ओपन केल्या. नेक्स्ट बघा, कोणत्या कायद्याने भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी रद्द केली? तो 1813चा जो काही सनदी कायदा होता मित्रांनो, यामुळे काय झालं, भारतामधील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी काय प्रश्न आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजउद्दौला यांच्याबद्दल पहिलं प्लासीचं युद्ध कधी झालं? तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो कधी झालं, 23 जून 1757. लक्षात ठेवायचं आहे 23 जून 1757, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर 1757ला मित्रांनो प्लासीची लढाई झाली होती. नेक्स्ट बघा, कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले? हा आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर रयतवारी. लक्षात ठेवायचं आपल्याला रयतवारी पद्धत बघा 1820ला या ठिकाणी बघा मद्रास प्रांतामध्ये चालू झाली होती. त्यानंतर बघा या पद्धतीमुळे काय झालं, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध निर्माण झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वास्को द गामा काय प्रश्न आहे बघा, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर झामोरीन राजाने बघा या ठिकाणी बघा व्यापाराच्या सवलती मिळवल्या. बघा 20 मे 1498ला काय झालं, वास्को द गामाने प्रथम कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कुणी लावला? तर कुणी लावला मित्रांनो, अमेरिका खंडामध्ये जाण्याचा शोध. याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोलंबस. लक्षात ठेवायचं बघा, कोलंबसने या ठिकाणी शोध लावला होता. बघा 1453ला तुर्कस्तानाने या ठिकाणी बघा पहिलं शहर जिंकलं होतं. त्यामुळे भारतामध्ये आणि युरोपमध्ये खुशकीचा मार्ग जो काय बघा तो बंद झाला होता. नव्या व्यापारी मार्गाच्या शोधामध्ये असताना कोलंबस बघा अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेच्या जाण्याचा जो काही मार्ग आहे बघा तो त्याला सापडला होता. तो बघा आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग वास्को द गामाने शोधला होता. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, क्रांतिकारकाने 12 मे 1857ला टिंबटिंब यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. तर बहादूर शाहला या ठिकाणी बघा दिल्लीचा बादशाह या ठिकाणी घोषित केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे दिल्लीचा बादशाह. पुढचा प्रश्न आहे बघा,
1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर नानासाहेब पेशवे यांनी बघा कानपूरचं नेतृत्व केलं होतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नानासाहेब पेशवे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही विचारले? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. काश्मीरचा राजा गुलाब सिंग बघा 1857च्या उठावाशी संबंधित नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, वीर बाबूराव शेडमाके टिंबटिंबाच्या लढ्यामध्ये सहभागी होते. तर 1857 या लढ्यामध्ये काय होतं बघा, ते या ठिकाणी सहभागी होते. नेक्स्ट पहा, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 20 मार्च 1857ला मंगल पांडे या हिंदी शिपायाने बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची बघा या ठिकाणी ठिणगी पडली. आणि या गोळीचा पहिला बळी कोण होता? तर करेक्ट आन्सर आहे बघा मेजर हुसेन. लक्षात ठेवायचं, मेजर हुसेनवर गोळी झाडली होती बघा 29 मार्च 1857ला बघा बाराकपूर या ठिकाणी छावणीमध्ये काय केलं होतं, मंगल पांडेने मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आणि याच ठिकाणी बघा प्रथम उठावाची तोफ डागली गेली. उठावाची नियोजित तारीख लक्षात ठेवा 31 मे 1857. 31 मे 1857 बघा ही उठावाच्या नियोजनाची तारीख होती बघा, नियोजित तारीख होती. नेक्स्ट पहा, इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी झालेल्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सदाशिव निळकंठ जोशी. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर होईल बघा, सदाशिव निळकंठ जोशी. इसवी सन 1899 मध्ये बीड या ठिकाणी उठावाचं नेतृत्व यांनी केलं होतं. या काळामध्ये बघा विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा यांनी प्रयत्न केला होता, बरोबर. आणि मित्रांनो, उठाव फसल्यामुळे सदाशिव जोशी कायमचे भूमिगत झाली होती. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झाला? तर केरळमध्ये मित्रांनो हा 1921ला मोपला विद्रोह झाला होता. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये काय प्रश्न आहे, ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचं नेतृत्व कोणी केलं? तर रामसिंग यांनी केलं बघा. ऑप्शन क्रमांक 4 रामसिंग यांनी याचं ही विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं. नेक्स्ट पहा, 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधलं? तर विदा सावरकर यांनी याला संबोधलं होतं. कोणी? विदा सावरकर. 1857च्या उठावाला विदा सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध मानणारे होते बघा ते, लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पेशवा काय प्रश्न आहे बघा, पेशवा नानासाहेब यांचा सेनापती यांनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर बघा पेशवा नानासाहेब पेशवे यांचा सेनापती तात्या टोपे. लक्षात ठेवायचं बघा, तात्या टोपेंनी 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आणि जनरल कॅम्पेबल याने कानपूरमधील बंड मोडीत काढलं होतं. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती मिरत. ऑप्शन क्रमांक 2 मिरत या ठिकाणी झाली होती, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? मोर्ले मिंटो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1909. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, जातीय निवाडा काय प्रश्न आहे बघा, जातीय निवाडा या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जाहीर केला. तर लक्षात ठेवा कधी जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932ला हा निवाडा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी बघा जातीय निवाडा जाहीर केला होता. पुढचा प्रश्न आहे बघा, राऊलेट या काळ्या कायद्याच्या विरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर राऊलेट कायदा म्हणजे ज्याला काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं, याला बिना चौकशी अटक करण्याचा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. लक्षात ठेवा राऊलेट कायदा हा 1919ला आला होता. याच्या कायद्यानुसार बघा इंग्रज कोणत्याही ठिकाणी झटते घेऊ शकत होते आणि कोणत्या पण व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते आणि गुन्हेगाराला अपील सुद्धा करता येणार नव्हते बघा. यामुळे महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919ला देशभर हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी मुंबई या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबवण्याचा अधिकार
सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते? तर रौलेट कायद्यामुळे मिळाले होते. लक्षात ठेवायचं आहे रौलेट कायदा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर दुसरी गोलमेज परिषद होती. लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा या ठिकाणी काय होते? उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट. लक्षात ठेवायचं बघा, ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. लक्षात ठेवायचं बघा. 1917ला बघा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू लक्षात ठेवायचे बघा ह्या होत्या. पुढचा प्रश्न बघा, सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, फैजपूर. ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी झालं होतं बघा. राष्ट्रीय काँग्रेसचे 50वे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936. 27 आणि 28 डिसेंबर 1936ला बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यामध्ये झालं. कोणत्या? यावल तालुका. लक्षात ठेवायचं आहे. आणि 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू होते. लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू होते. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर 1885ला मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. 28 डिसेंबर किती? 28 डिसेंबर 1885ला स्थापना झाली होती मित्रांनो. मुंबईच्या तेजपाल सांस्कृतिक पाठशाळेमध्ये 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? तर शेतकऱ्यांसाठी केला होता मित्रांनो खेडा सत्याग्रह. लक्षात ठेवायचे बघा, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेला हा सामूहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1909च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर हंटर कमिशन होतं मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे हंटर कमिशन. जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड सुद्धा म्हणतात, 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा. बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन नेत्याच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी लोक जमले होते. आणि जनरल डायरने बघा आपल्या सैन्यासह बागेमधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखले आणि निष्पाप आणि निशस्त्र लोकांवर बघा या ठिकाणी गोळीबार झाला होता. हंटर कमिशन मित्रांनो, या ठिकाणी गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने ही एक समिती स्थापन केली होती बघा. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919 हा काउन्सिल ॲक्ट 1919 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखला जातो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो 100 प्रश्न झाले. नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा. तुमचं 1 मिनिट सुद्धा मी व्हायला घातलेलं नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. PDF बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन करा. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं? तर मित्रांनो हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. तर 1928ला बघा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. इंडियन स्टॅट्युटरी कमिशन उर्फ सायमन कमिशन हा 1928 साली ब्रिटिश भारताच्या वसाहतीमध्ये घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने बघा हा ब्रिटिश संसदेचा आयोग होता बघा. यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता सायमन कमिशनमध्ये. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? हा प्रश्न सुद्धा भरपूर विचारलेला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ ही पदवी बघा रद्द केली होती. बरोबर. नेक्स्ट पहा, महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाने वन मॅन आर्मी असं कोणी केलं होतं? तर लॉर्ड माउंटबॅटनने बघा ह्याचं वर्णन केलं होतं वन मॅन आर्मी. लक्षात ठेवायचंय बघा, महात्मा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं. चौरी चौरा या ठिकाणी घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. तर चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो हे करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. आलं लक्षात. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता आहे? तर चंपारण. लक्षात ठेवा मित्रांनो, चंपारण हा
पहिला प्रयोग होता. नेक्स्ट पहा मित्रांनो, इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेलं जालियनवाला बाग कोणत्या ठिकाणी आहे? तर इतिहासामध्ये हे जे काही जालियनवाला बाग आहे मित्रांनो, हे अमृतसरमध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं बघा, अमृतसर. बरोबर, अमृतसर. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केली होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 खेडा. लक्षात ठेवायचं बघा, खेडा या ठिकाणी 1918 मध्ये चालू केली होती. पुणे करार हा कोणामध्ये झाला सांगा पटकन? तर बरोबर आहे, पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झाला होता. नेक्स्ट पहा, महात्मा गांधी यांचा चंपारण सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता? तर चंपारण मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक 1 भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून होता बघा. लक्षात ठेवायचं आहे, हा जो काही लढा आहे मित्रांनो बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होता. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं हे आंदोलन होतं. गांधीजींनी बघा भारतामधील हे पहिलंच आंदोलन होतं आणि यात मिळालेल्या यशाने त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व बघा प्रस्थापित केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? तर बाळ गंगाधर टिळक याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. 1916 मध्ये बेळगाव मुक्कामी असताना बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली होती. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तो गोपाळ कृष्ण गोखले बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु आहेत बघा, गोपाळ कृष्ण गोखले. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा, चले जाओ ठरावाचा मसुदा कुणी तयार केला? चले जाओ ठरावाचा मसुदा तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा याचा मसुदा तयार केला होता. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा, चले जाओ चळवळ ही कोणत्या वर्षी चालू झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1942 ला मित्रांनो चले जाओ चळवळ ही चालू झाली होती 1942 ला. पुढचा प्रश्न आहे पहा, महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं? तर पुतलाबाई हे महात्मा गांधी यांच्या आईचं नाव होतं. लक्षात ठेवायचंय पुतलाबाई. आणि लक्षात, महात्मा गांधी यांचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबर. कधी? 2 ऑक्टोबर 1969 ला या ठिकाणी झाला होता. जन्मस्थळ बघा गुजरात राज्यामध्ये. आईचं नाव बघा पुतलाबाई, पत्नी होत्या कस्तुरबा गांधी, वडीलचं नाव होतं करमचंद गांधी. लक्षात ठेवायचं बघा. महात्मा गांधी यांचं पुस्तक होतं बघा माझे सत्याचे प्रयोग. हे काय बघा त्यांचं पुस्तक होतं. आणि काँग्रेसचे अध्यक्ष कधी होते ते 1924 ला बेळगावच्या अधिवेशनामध्ये होते बघा. 1924 ला बेळगावच्या अधिवेशनामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर आचार्य विनोबा भावे मित्रांनो भूदान चळवळीचे जनक आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवा, भूदान चळवळीची सुरुवात 1951 ला झाली आणि भूदानचा शेवट बघा 1970 ला झाला. भूदानचा शेवट 1970 ला. जनक विनोबा भावे होते. जमीन किती बघा 47 लाख एकर जमीन या ठिकाणी दान झाली. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, विनोबा भावे यांचा जो काय ग्रंथ आहे तो गीताई होता. लक्षात ठेवायचं बघा गीताई. पुढचा प्रश्न आहे बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह कोण होते? तर हे सुद्धा होते बघा विनोबा भावेच होते. लक्षात ठेवायचं आहे विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे पहा, मुळशी सत्याग्रह काय प्रश्न आहे बघा, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर सेनापती बापट यांनी बघा मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे 1921 ते 1924 या काळामध्ये मुळशी सत्याग्रस्त केला होता धरणग्रस्तांसाठी बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी विचारला आहे. सविनय कायदेभंग त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 34 दरम्यान सविनय कायदेभंग चळवळीचं या ठिकाणी चालू झाली होती. चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टामध्ये आलं. तर असहकार आंदोलन. लक्षात ठेवा मित्रांनो, चौरी चौरा घटनेने असहकार हे जे काय आंदोलन आहे मित्रांनो हे संपुष्टामध्ये आलं होतं. आलं लक्षात. बघा 1922 ला चौरी चौरा या ठिकाणी हिंसक घटनेने असहकार चळवळ संपुष्टामध्ये आली होती. आणि मित्रांनो हे जे काय आंदोलन आहे असहकार हे 1920 ला चालू झालं होतं. या चळवळीला गांधीजीचं नेतृत्व लाभलं होतं. इंग्रजांशी अहिंसेच्या मार्गाने लढा देऊन स्वातंत्र्य मिळवणे याचा काय होता उद्देश होता मित्रांनो. आणि मित्रांनो फेब्रुवारी 1922 ला झालेल्या चौरी चौराच्या घटनेमध्ये
पोलीस स्टेशनला आग लागली होती आणि त्यामध्ये 22 पोलीस या ठिकाणी जळून मृत्युमुखी पडले होते. म्हणून गांधीजींनी ही चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. लक्षात ठेवायचं 1917 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, चंपारण्यमधील शेतकऱ्याचा लढा कशा संदर्भामध्ये होता? तर नीळ, ऑप्शन क्रमांक 4, नीळ उत्पादनाच्या संदर्भामध्ये होता. लक्षात ठेवायचं बघा, 1 हेक्टरमधील 15 गुंठे जमिनीमध्ये नीळ लागवड करावयास लागणार होती, सक्तीची होती, या संदर्भामध्ये होता. गांधीजीमुळे काय झालं, शेतकऱ्यांचा अन्याय या ठिकाणी दूर झाला. काँग्रेसमध्ये फूट हा कोणत्या अधिवेशनामध्ये पडली? हा प्रश्न 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. तर सुरत अधिवेशनामुळे. लक्षात ठेवा, 1907 मध्ये बघा जे काही सुरत अधिवेशन झालं यामध्ये फूट पडली होती. राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या मुद्द्यावरून काँग्रेसच्या 2 गटामध्ये फूट पडली होती. जहाल गटाला लाला लजपत राय यांना अध्यक्ष बनवायचे होते आणि मवाळ गटाला रासबिहारी घोष यांना अध्यक्ष बनवायचे होते. आणि सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा रासबिहारी घोष. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये 1916 मध्ये काय झालं होतं, लखनौ अधिवेशनामध्ये समेट घडून आला होता. नेक्स्ट पहा, होम रूल लीगची स्थापना कोठे झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अड्यारमध्ये मित्रांनो होम रूल लीगची स्थापना झाली होती. बरोबर, होम रूल लीग म्हणजेच काय, स्वराज्य संघ. नेक्स्ट बघा, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं बघा. आणि मित्रांनो, हे खान अब्दुल गफार खान हे वायव्य सरहद्द प्रांताचे नेते होते. ते गांधीवादी विचाराचे असल्याने त्यांना सरहद्द गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. त्यांचे अन्वयी लाल रंगाचे कपडे घालायचे म्हणून त्यांना लाल डगलेवाले म्हणायचे. वायव्य सरहद्द प्रांत सध्या पाकिस्तानचा भाग आहे आणि येथे त्यांनी बघा व्यापक काम केलं होतं. त्यांनी काय केलं होतं बघा, भारताच्या फाळणीला आणि मुस्लिम लीगला विरोध केला होता आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे बघा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? तर 1931ला दुसरी गोलमेज परिषद भरली होती. आलं लक्षात, दुसरी गोलमेज परिषद 1931ला लंडन या ठिकाणी भरली होती. बरोबर, लंडन या ठिकाणी भरली होती. आणि मित्रांनो, महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3ही गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. पहिली गोलमेज परिषद 1930ला झाली बघा, दुसरी गोलमेज परिषद 1931ला झाली होती, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरी झाली होती 1932ला. हे तिन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, वारंवार पेपरला विचारलेलं आहे पहा. नेक्स्ट पहा मित्रांनो, धारसाना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं? सांगा पटकन. धारसाना सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी बघा धारसाना सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं आणि हा एक मिठाचा सत्याग्रह होता. 1930ला काय झालं होतं मित्रांनो, गांधीजींनी काय केलं होतं, कायदेभंग चळवळ चालू केली होती बघा. याचाच एक भाग म्हणून साबरमती ते दांडी अशी पायी यात्रा मिठावरील कर रद्द करण्यासाठी काढली होती. त्याला मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं बघा. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो व्यामेशचंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवा मित्रांनो, व्यामेशचंद्र बॅनर्जी. बघा, राष्ट्रीय सभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली होती. संस्थापक कोण होते बघा, एलन ह्यूम होती. पहिलं अधिवेशन बघा मित्रांनो मुंबईमध्ये झालं होतं 1885ला आणि याच्यामध्ये 72 प्रतिनिधी होते. पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट 1917 मध्ये. काँग्रेसमध्ये फूट बघा 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये पडलेली. याचं कार्य होतं बघा राष्ट्रांची जागृती, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते विचारलंय. कोण नव्हते? तर लोकमान्य टिळक नव्हते मित्रांनो. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक नव्हते. राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1911 मध्ये गायलं होतं. लक्षात ठेवा, 1911 मध्ये याची रचना केली होती रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि हे गीत बघा टागोरांनी बंगाली भाषेमध्ये लिहिलं होतं. 1911 मध्ये अबिद अली यांनी याला हिंदीमध्ये रूपांतरित केलं. प्रथम गायन मित्रांनो 27 डिसेंबर 1911ला कोलकाता अधिवेशनामध्ये या ठिकाणी झालं होतं बघा याचं गायन. राष्ट्रगीत घटना समितीची मान्यता 24 जानेवारी 1950ला झालेली.
आणि 52 सेकंद याचा कालावधी बघा राष्ट्रगीताचा आपल्या. 1936च्या फैजपूर या ठिकाणी भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू होते. लक्षात ठेवा मित्रांनो, पंडित नेहरू हे होते. समजलं? नेक्स्ट पहा, 1906च्या कोलकाता अधिवेशनामध्ये वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा आणि त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? कोण दिला होता मित्रांनो? तर दादाभाई नौरोजी यांनी मित्रांनो हा संदेश यांनी दिला होता. लक्षात ठेवायचं बघा, दादाभाई नौरोजी. 1906 मध्ये जे काय अधिवेशन झालं होतं कलकत्त्यामध्ये, त्याचे अध्यक्ष होते बघा दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवायचं बघा, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे बघा, दादाभाईंनी काय केलं होतं? अध्यक्षीय भाषणामध्ये चळवळ करा, अखंड चळवळ करा असा संदेश दिला होता. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर. सन 1934 मध्ये टिंबटिंब यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. 1934 मध्ये तर कोणी केली होती बघा? जयप्रकाश नारायण यांनी केली होती. लक्षात ठेवायचं बघा, समाजवादी पक्ष 1934ला जयप्रकाश नारायण. नेक्स्ट पहा मित्रांनो, 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनामध्ये स्वराज्यामध्ये ध्येय कोणी ठरवलं होतं? तर लोकमान्य टिळक आपलं हे करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर बाबू अंबिका चरण मुजुमदार हे होते. लक्षात ठेवायचं आहे, लखनौचे अधिवेशनाचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. तर 1885 ऑप्शन क्रमांक 4 आहे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी. समजलं? मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पहिलं अधिवेशन पार पडलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये झाली? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डफरीन. ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डफरीन हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, काँग्रेसमध्ये फूट ही कोणत्या अधिवेशनामध्ये पडली? तर सुरत. ऑप्शन क्रमांक 1 सुरत अधिवेशनामध्ये या ठिकाणी फूट पडलेली. लक्षात ठेवायचे, सुरत अधिवेशन. बरोबर. अध्यक्ष होते बघा याचे डॉक्टर रास बिहारी घोष. हे बघा 23वे ऐतिहासिक अधिवेशन काँग्रेसमध्ये फूट पडण्यासाठी कारणीभूत होते. सभेचा कार्यक्रम पत्रिकेमधून मवळ यांनी या ठिकाणी बघा बहिष्कार केला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? सांगा पटकन. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ॲलन ह्यूम. लक्षात ठेवा मित्रांनो, ॲलन ह्यूम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे बघा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. ऑप्शन क्रमांक 4 व्यामेशचंद्र बॅनर्जी बघा, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला होता? तर बघा, काँग्रेसला सुधारणा समितीमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं म्हणून बघा या ठिकाणी केला होता. नेक्स्ट पहा, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेवेचा जनक तर बघा कार्नवालिस. ऑप्शन क्रमांक 3 कार्नवालिसला या ठिकाणी म्हणतात. लक्षात ठेवायचं बघा, सिव्हिल सेनेचा जनक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वायव्य सरहद्द प्रांत कुणी निर्माण केला? तर लॉर्ड कर्झननी. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झननी वायव्य सरहद्द प्रांत या ठिकाणी केलेला आहे. बरोबर. लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ होता 1899 ते 1905 दरम्यान. वायव्य सरहद्द धोरण सीमा भागातील ब्रिटिश सैन्य या ठिकाणी काढलं होतं आणि लष्करी महत्त्वाचे ठाणे रेल्वेने जोडली बघा. 9वा वायव्य सरहद्द प्रांत सुद्धा या ठिकाणी निर्माण केला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 चार्टर ॲक्ट 1833 यामुळे बनला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओडिशा या मुघल राज्यकर्त्यांना दिवाणी स्वीकारली? काय प्रश्न आहे बघा, दिवाणी स्वीकारली तर सन 1765. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये इसवी सन 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड डलहौसी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं बघा, 1846 ते 1856 या काळामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि लॉर्ड डलहौसीने रेल्वे बोर्ड, बांधकाम विभाग यांची सुद्धा स्थापना केली होती. इसवी सन 1853ला मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळामध्ये उभारला? तर हा सुद्धा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये उभारला होता. लक्षात ठेवायचे बघा, लोहमार्ग 16 एप्रिल 1853. तारीख पण लक्षात ठेवा.
टिंबटिंब यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला? तर इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? लॉर्ड मॅकॉलेने इंग्रजी शिक्षणाचा पाया या ठिकाणी घातला. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील व्हाईसराय त्यांची कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत या ठिकाणी मांडणी करायची आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, 1 नंबरला येतं बघा 3 नंबरचा लॉर्ड कॅनिंग, त्याच्यानंतर 2 नंबरला येतं बघा लॉर्ड मियो, 3 नंबरला येतं 1 नंबरचा लॉर्ड लिटन आणि शेवटी लॉर्ड कर्झन. म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली? तर बरोबर आहे सगळ्यांचं, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं? अनेक राज्ये या ठिकाणी खालसा केली. हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, 10 पेक्षा अधिक वेळा. नेक्स्ट पहा, 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर करेक्ट आन्सर आहे बघा पुणे, ऑप्शन क्रमांक 4 पुण्याचा या ठिकाणी बघा कलेक्टर होता. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये इसवी सन 1772 मध्ये जिल्ह्यामधील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती झाली होती. कलेक्टर पद केव्हा निर्माण करण्यात आलं होतं? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, हेस्टिंग्जने बघा या ठिकाणी काय केलं होतं? जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली होती. जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने पद निर्माण करण्यात आलं होतं. या पदाचं महत्त्व वाढवण्यासाठी बघा कंपनीने सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासन जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय दंड संहितेचा निर्माता कोणी? तर लॉर्ड मॅकॉले, ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मॅकॉले भारतीय दंड संहितेचा निर्माता आहे पहा. बरोबर, भारतीय दंड संहितेची ब्रिटिश कायद्यावर आधारलेली बघा, याची निर्मिती 1834 मध्ये लॉर्ड थॉमस मॅकॉलेने केली होती बघा. प्रत्यक्ष कायदा 1860 साली पारित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्यासाठीचं श्रेय खालीलपैकी कोणास आहे? तर लॉर्ड कर्झन, ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे पहा, टिंबटिंब या व्हाईसरायच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1911 ते 12 महाभारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली या ठिकाणी नेण्यात आली. तर कोणाच्या कारकिर्दीमध्ये? तर लॉर्ड हार्डिंग. लक्षात ठेवा, कोलकात्यावरून दिल्लीला या ठिकाणी राजधानी हलवण्यात आली होती. लक्षात ठेवायचे बघा, 12 डिसेंबर 1911 ही पण तारीख लक्षात ठेवा. ऐतिहासिक दिल्ली दरबारामध्ये ब्रिटिश साम्राज्याचे सम्राट जॉर्ज पंचम यांनी काय केलं? भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची या ठिकाणी घोषणा केली होती. नेक्स्ट आहे बघा, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरन हेस्टिंग्स. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, वॉरन हेस्टिंग्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता? सतीबंदी कायदा. तर विल्यम बेंटिक, ऑप्शन क्रमांक 1 विल्यम बेंटिक हे आपलं करेक्ट आन्सर आहे. समजलं? लॉर्ड विल्यम बेंटिकने 4 डिसेंबर 1829ला काय केलं होतं? सतीबंदीचा कायदा केला होता. सती जाणे हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला होता बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुणे कराराला कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जाहीर केला होता. तर रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी काय केला होता? हा जाहीर केला होता बघा, जातीय निवाडा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिटिशकालीन काय प्रश्न आहे बघा, ब्रिटिशकालीन भारतामध्ये कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती? काय प्रश्न आहे बघा, ब्रिटिशकालीन भारतामध्ये कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती? तर लॉर्ड मॅकॉले. लक्षात ठेवायचे बघा, लॉर्ड मॅकॉले. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, आणि मित्रांनो, तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवलं होतं? तर लॉर्ड वेलस्ली हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. तैनाती फौज बघा मित्रांनो, भारतामधील संस्थानावर ब्रिटिशांचा अधिकार वाढवण्यासाठी ब्रिटिश भारतातील गव्हर्नर लॉर्ड वेलस्ली यांनी 1798 मध्ये चालू केलेली एक योजना होती बघा. तैनाती फौजेच्या अंतर्गत करार झालेल्या संस्थांची जबाबदारी बघा कंपनी घेत होती आणि त्या बदल्यामध्ये संस्थानाकडून काही अटी मान्य करून घेतल्या जात होत्या. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बंगालची फाळणी कोणी केली होती? तर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. लक्षात ठेवायचं बघा, बंगालची फाळणी कोणी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. नेक्स्ट पहा मित्रांनो, आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 161 नंबरच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.
विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमीत कमी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आले असाल तर तुमचं या ठिकाणी इतिहासामधून 100% मार्क कव्हर होणार आहेत. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. थँक्यू.